महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही ना? मतदारसंघाची पुनर्रचना कोणत्या निकषांवर होणार या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यानंतरच अंतिम भूमिका निश्चित केली जाईल. सरकार एखादं महत्त्वाचं विधेयक अचानक सभागृहात आणू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे एकीकडे सरकारला विरोध आणि दुसरीकडे थेट पंतप्रधानांची भेट. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचाही विषय त्याच्याशी जोडलेला आहे. पण राजकारणात फक्त भेट महत्त्वाची नसते, ती नेमक्या कोणत्या वेळी होते ते अधिक महत्त्वाचं असतं. राजकारणात काही भेटी या फक्त औपचारिक नसतात, त्या पुढच्या अनेक राजकीय घडामोडींचे संकेत देऊन जातात. आपण आज शरद पवार गटाचे तब्बल 8 खासदार हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात, ही नक्कीच साधी गोष्ट दिसत नाही. कारण या भेटीची वेळ अनेक प्रश्न निर्माण करते. कारण एकीकडे डिलिमिटेशनचे विधेयक पुन्हा चर्चेत येत आहे, महिला आरक्षणाचा मुद्दा त्याच्याशी जोडला गेला आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील पक्षांची भूमिका अजून पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. कारण शरद पवार गट हा एनडीएमध्ये सामील होणार या चर्चांना काही केल्या पूर्णविराम मिळत नाहीये. त्यात मागे अशीही बातमी आली होती की शरद पवार यांचे खासदार स्वतः त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरत आहेत. मग त्यानंतर आता शरद पवार गटाचे 8 खासदार थेट पंतप्रधानांची भेट घेतात. हे फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठीच बैठक आहे की त्यामागे आणखी एखादा मोठा राजकीय डाव लपलेला आहे? आणि या भेटीनंतर संसदेत पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय असू शकते? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यात आता आणखी एका मोठ्या भेटीने राजकीय चर्चेला वेगळंच वळण दिलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील 8 खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अधिकृत कारण सांगितलं गेलं की ते महाराष्ट्रातील प्रश्नांचं, पाणी टंचाई, शेतकरी आत्महत्या, वाढतं शहरीकरण, मतदारसंघातील विकास कामं, खासदार निधीच्या कामांमधील अडचणी आणि केंद्राकडून अपेक्षित सहकार्य हे सर्व मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले गेले असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. आता इथपर्यंत पाहिलं तर ही एक नियमित राजकीय भेट वाटू शकते. विरोधी पक्षातील खासदारांनी राज्याचे प्रश्न घेऊन पंतप्रधान यांना भेटणं यात काही नवीन नाही. पण राजकारणात फक्त भेट महत्त्वाची नसते, ती नेमक्या कोणत्या वेळी होते ते अधिक महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच या भेटीने दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय चर्चेला वेग दिला आहे. कारण ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा संसदेत डिलिमिटेशनचं विधेयक पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता होते. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचाही विषय त्याच्याशी जोडलेला आहे. त्याच वेळी FCRA दुरुस्ती विधेयकावर सुप्रिया सुळे यांनी सरकार विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकीकडे सरकारला विरोध आणि दुसरीकडे थेट पंतप्रधानांची भेट, हा विरोधाभास अनेकांच्या नजरेत भरला आहे. किंबहुना या भेटीपूर्वी अगदी 15 दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ही पक्ष म्हणून त्यांची दुसरी भेट आहे. त्यामुळे एक पक्ष सतत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतो म्हणजे हे दाखवलं जातंय तितकं सरळ नक्कीच नाहीये. हे आपण लक्षात घ्यायला हवं. येथे एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा लक्षात घ्यायला हवा. संसदेचं अधिवेशन अनेक दिवसांपासून गदारोळामुळे व्यवस्थित चाललेलं नाही. विरोधकांच्या आंदोलनामुळे अनेक कामकाज ठप्प राहिलं. अशा परिस्थितीत सरकार एखादं महत्त्वाचं विधेयक अचानक सभागृहात आणू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा वेळी जर एखाद्या पक्षाने आधीच पंतप्रधानांची भेट घेतली असेल तर त्या भेटीचा अर्थ केवळ शिष्टाचारापुरता राहत नाही, तो राजकीय संदेशही देऊ शकतो. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या भेटीकडे फक्त महाराष्ट्राचे प्रश्न या चौकटीत पाहून चालणार नाही. कारण डिलिमिटेशन सारख्या मोठ्या विषयावर पवार गटाची अंतिम भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चा पुढच्या संसदीय रणनीतीचा भाग असू शकतो का? मात्र याचा अर्थ पवार गट सत्ताधारी आघाडीत जाणारच असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा आधार उपलब्ध नाही. उपलब्ध माहिती इतकीच सांगते की पक्षाने काही मुद्द्यांवर इश्यू बेस्ड सपोर्टची भूमिका मांडली आहे. म्हणजे राष्ट्रीय हिताच्या विशिष्ट विषयांवर सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता त्यांनी आधीही व्यक्त केली होती. आता इथे डिलिमिटेशन हा शब्द अनेकांना कठीण वाटतो, पण हा विषय समजून घेतला तर या भेटीमागचा राजकीय अर्थही अधिक स्पष्ट होतो. डिलिमिटेशन म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघांच्या सीमा आणि रचना नव्याने ठरवण्याची प्रक्रिया. देशात लोकसंख्या बदलत जाते,
काही राज्यांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढते, काही ठिकाणी तुलनेने कमी वाढते. अशा वेळी मतदारसंघांची पुनर्रचना करून प्रतिनिधित्वाचं नवीन गणित तयार केलं जातं. पण इथे फक्त नकाशावरच्या सीमा बदलत नाहीत, तर संसदेत कोणत्या राज्याचं राजकीय वजन किती असेल हेही बदलू शकतं. म्हणूनच हा विषय इतका संवेदनशील ठरतो. महाराष्ट्रासारख्या राज्यांनी गेल्या अनेक दशकात लोकसंख्या नियंत्रणावर भर दिला, कुटुंब नियोजनासारख्या धोरणांची अंमलबजावणी केली. पण जर भविष्यात लोकसंख्येच्या आधारावरच लोकसभेतील जागांचं वाटप झालं, तर त्या राज्यांची लोकसंख्या जास्त वाढली आहे त्यांना अधिक जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं संसदेतील तुलनात्मक प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती काही विरोधी पक्ष व्यक्त करत आहेत. याच ठिकाणी पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरते. सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत डिलिमिटेशनला सरळ विरोधही केलेला नाही आणि पूर्ण पाठिंबाही दिलेला नाही. त्यांनी स्पष्ट केलं आहे की आधी विधेयकाचा अंतिम मसुदा पाहावा लागेल. प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये समान प्रमाणात वाढ होणार का? महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही ना? मतदारसंघाची पुनर्रचना कोणत्या निकषांवर होणार या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यानंतरच अंतिम भूमिका निश्चित केली जाईल. याचा अर्थ काय? तर पवार गटाने स्वतःसाठी राजकीय पर्याय खुले ठेवले आहेत. प्रस्ताव जर महाराष्ट्राच्या हिताचा असेल तर भूमिका वेगळी असू शकते, आणि तो राज्याच्या हिताविरोधात असेल तर विरोधही केला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या त्यांनी स्वतःला कोणत्याही एका टोकाला बांधून घेतलेलं दिसत नाही. आता या संपूर्ण घडामोडीत आणखी एक महत्त्वाचा राजकीय पैलू आहे, तो म्हणजे इंडिया आघाडीतील इतर पक्षांची भूमिका. काँग्रेसने स्पष्टपणे म्हटलं आहे की महिला आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने व्हावी. त्यासाठी डिलिमिटेशनची अट जोडण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही जवळपास हाच सूर आहे. म्हणजे महिला आरक्षणाला विरोध नाही, पण त्यासाठी आधी मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची अट का? त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी समोर एक प्रकारची राजकीय कसरत उभी राहिली आहे. एका बाजूला महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीतील मित्र पक्षांसोबतचं राजकीय संतुलनही टिकवायचं आहे. याच्या अगदी उलट भूमिका महायुतीकडून दिसते. शिंदे गटाने डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाची प्रक्रिया पुढे जाण्याला पाठिंबा दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की देशाची लोकसंख्या वाढत असेल तर प्रतिनिधित्वही वाढलं पाहिजे. त्यामुळे एकाच विषयाकडे दोन्ही आघाड्या पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहत आहेत, आणि याच ठिकाणी पवार गटाची भूमिका निर्णायक ठरू शकते. मग मोदीच्या भेटीला एवढा राजकीय रंग का दिला जातं? कारण ही भेट फक्त विकास कामांपुरती मर्यादित नाही, अशी चर्चा सुरू आहे. संसदेत महत्त्वाची विधेयकं येण्याची शक्यता, डिलिमिटेशनचा वाद, महिला आरक्षणाचा प्रश्न आणि इश्यू बेस्ड सपोर्टची भूमिका, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. त्यामुळे पुढे एखाद्या महत्त्वाच्या मतदानाच्या वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतचं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर सध्या सर्वात मोठा प्रश्न हा नाही की मोदी आणि पवार गटाच्या खासदारांमध्ये भेट झाली, तर खरा प्रश्न हा आहे की भेटीनंतर संसदेत पवारांची राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेते. महाराष्ट्राच्या हितासाठी ते सरकारसोबत एखाद्या मुद्द्यावर उभे राहतील की इंडिया आघाडीसोबत विरोधकाची भूमिका कायम ठेवतील. या भेटीचं खरं राजकारण पुढच्या काही दिवसात उलगडणार आहे, आणि त्यावर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? ही भेट फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी होती की त्यामागे मोठं राजकीय गणित दडलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.